नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पेपर फुटी प्रकरणाची. नागपूरच्या 12वी पेपर फुटी प्रकरणात आरोपींची संख्या आता वाढली आहे. आरोपींची ही संख्या 8 वर पोहोचली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक संच जाळ्यात, जैताळाच्या विद्या साधना शाळेचा संचालक संदीप सरटकरही जाळ्यात अडकलेला आहे. विशाखा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक प्रदीप जांगडे हा देखील जाळ्यात अडकलाय. एज्युकेशन अकॅडमी कोचिंग क्लासेसचा संचालक मनीष शंभरकरही अटकेत आहे. दिनेश कोटांगळेही अटकेत आहे. तर या प्रकरणात एकूण 8 जण हे संशयित आहेत. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अवेक कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका फॉरवर्ड करण्यात आल्या. परीक्षा केंद्रांवरून प्रश्नपत्रिका आधीच काढली की बोर्डातून मिळाली याची देखील अधिक चौकशी पोलीस करतायत. मुख्याध्यापक संचालक जाळ्यात अडकलेले आहे. जैताळाच्या विद्यासाधना शाळेचा संचालक संदीप सरटकर हा देखील या प्रकरणात आता जाळ्यात अडकलेला आहे. 12वीचं पेपर फुटीचं प्रकरण. आरोपींची संख्या 8 वर पोहोचलेली आहे. काही मुख्याध्यापक आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांचा यात समावेश असल्याचं दिसतंय. तर आतापर्यंत मुख्याध्यापक आणि या संचालकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. हा पेपर नेमका कुठून मिळाला याची चौकशी पोलीस करतायत. जैताळ्याच्या विद्यासाधना शाळेचा संचालक संदीप सरटकर हा जाळ्यात अडकलेला आहे. विशाखा कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक प्रदीप जांगडे याला देखील अटक करण्यात आलेली आहे. एज्युकेशन अकॅडमी कोचिंग क्लासेसचा संचालक मनीष शंभरकरही अटकेत आहे. अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. तेजस, पेपर फुटी प्रकरणात आरोपींची संख्या 8 झालेली आहे. या आरोपींची नावं काय, आणखी कोणते धागेदोरे पोलिसांना मिळालेत? नक्कीच प्रणित, आपण जर बघितलं असेल तर नागपूर माध्यमिक 12वीचे पेपर जे आहे ते मोठ्या चर्चेत आहे. 12वी पेपर फुटी प्रकरणात आता संख्या ही 8 वर पोहोचली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि संचालक हे सुद्धा आता ताब्यात आहे. जैताळा येथील विद्या साधना शाळेच्या संचालक प्रदीप सरटकर, विशाखा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रदीप जागडे, एज्युकेशन अकॅडमीच्या कोचिंग क्लासचे संचालक मनीष शंभरकर आणि दिनेश कोटांगळे या आरोपींना काल दिवसभरात अटक केली. या संपूर्ण प्रकरणात जर बघितलं असेल तर विद्या साधना शाळेचे संचालक संदीप सरटकर मुख्य दुवा असून यांच्या चौकशीतून आणखी काय माहिती उघड होते हे सुद्धा पाहणे महत्वाचे असेल. कारण की ज्या पद्धतीनं भौतिकशास्त्राच्या आणि रसायनशास्त्राच्या पेपर जे पेपर फुटल्यानंतर गणिताचा सुद्धा पेपर फुटला, त्यामुळे या संपूर्ण याच्या पेपरामध्ये जर बघितलं असेल अनेक पेपर फुटले का याची सुद्धा चौकशी आहे ते पोलिसांकडनं जे आहे ते केली जात आहे. त्यामुळे कुठले एका अर्थानं कनिष्ठ महाविद्यालयातील जे आहेत ते शिक्षक मुख्याध्यापक याच्यामध्ये जे गुंडाळलेले आहेत का याचा सुद्धा तपास जे आहे ते एसआयटी कडून जे आहे ते सुरू आहे. मात्र एकूणच जर बघितलं असेल तर शिक्षण विभागात हा संपूर्ण जे आहे ते धक्कादायक अशी बातमी जी आहे ती समोर येते. त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल यामध्ये नागपूर पोलीस सुद्धा या ते माध्यमांना बोलायला कुठलंच अधिकृत बोलले नाही. मात्र एकूणच जर बघितलं असेल तर जे तपास यंत्रणा आहे ते एकदम आता जे आहे ते जोरात सुरू असल्याची माहिती आहे ती पुढे येत आहे. तेजस, या आरोपींच्या फोनचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येते. त्यांच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद चॅट्स आढळले आहेत का? नक्कीच, आपण जर बघितलं तर मुख्य आरोपी आहेत त्यांच्याकडनं जे चॅट आढळले आहेत त्या चॅटमध्ये जर बघितलं असेल तर जे आहे ते गणिताचा पेपर फुटल्याची माहिती आहे आणि ते चॅट जे आहे ते डिलीट केले. त्यानंतर जे आहे ते तांत्रिक पद्धतीने संपूर्ण मोबाईल तपासणी करण्यात आली आणि त्या तपासणी दरम्यान जे आहे ते संपूर्ण माहिती उघडीस आली आहे. यासोबत जर बघितलं असेल तर या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर विद्या साधना शाळेतील जे आहेत ते शिक्षक आहेत ते या संपूर्ण याच्यात जे आहे ते मुख्य आरोपी असल्याची माहिती घेतात. संदीप सरटकर हे मुख्य आरोपी असल्याची माहिती पुढे आहे. त्यामुळे पुन्हा या संपूर्ण याच्यात काय धक्कादायक माहिती पुढे येते याचा सुद्धा तपास आता नागपूर पोलीस करत असल्याची माहिती अगदी तेजस, या तपासाकडे आपलं लक्ष असेल. तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातला तपशील तुमच्याकडून घ्यायचा आहे.